लग्नानंतर थोड्याच दिवसात कुंकू पुसलं जाणं म्हणजे काय हे फक्त मी जाणू शकते. तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलंस. अरे लपून का बसतोस? सांग ना कोण आहे? आर्यन. आर्यन विनायक सरतापे. अली, आजपासून तुला माझी काळजी करायची गरज नाही. ते करायला नरसिंहराव समर्थ आहेत. नको, मी एकटा पडेन. मला भीती वाटते. जानकी, मला नको सोडून जाऊ. जानकी, जानकी, नरसिंहराव, मी एकटा पडेन. मला प्लीज सोडून जाऊ नकोस. तुझी मला गरज आहे. तुझ्या आधाराची गरज आहे मला. जानकी. हो नरसिंहराव, हो नरसिंहराव. जानकी, चला हो. खोलीत चला. मला सोडून जाऊ नको जानकी. नरसिंहराव सावरा. युगंधरे, मी चाललोय कोल्हापूरला. कायमचा. आर्यन बाबाच्या मृत्यूला जर मीच जबाबदार असं तुला वाटत असेल तर इथं राहण्यात काय अर्थ आहे? मी तुला जा म्हणणार नाही. चला, तू जायचं ठरवलेस तर हा तुझा निर्णय. मी अडवणार नाही. जायच्या आधी तुझी माफी मागायला आलोय. जमलं तर माफ कर. नाही वाचवू शकतो. खूप मोठी जखम दिलीस तू जाणू. खूप मोठी जखम दिलीस. काय करणार युगंधरे? अगं, मला त्या नराला मला संपवायचा होता. त्याला संपवण्यासाठी तू तुझ्या महत्वाकांक्षेची बंदूक माझ्या आर्यनच्या खांद्यावर का ठेवलीस जाणं? तुला त्याचा एवढाच राग होता तर त्याच्या घरात घुसून त्याच्या छातीत गोळ्या घालायच्या होत्या. एखादं कोकरू मारावं तसं माझ्या लेकराला. माझ्यावर विश्वास ठेव युगंधरे. तुझ्या माझ्या ते पुढे गेला होता आर्यन बाबा. डोकं ठिकाणावर नसायचं त्याचं.
काल रात्री मी जे काही केलं ते काय होतं? जे काही झालं त्यात चुकीचं काहीच नाही वाटलं. मी जे काही पाहिलं त्यासाठी मी कोणालाही दोष देणार नाही. राधिकाताईंनाही नाही. नाही, दोष राधिकाच नाहीये. नाहीये तिचा दोष. मीच तिच्यावर जबरदस्ती केली आहे. मीच केले. नाही, पण नरसिंहराव दुसऱ्या कोणाचं तरी आहे. लग्न झालंय त्यांचं आणि हे योग्य नाही. का का खरंच माझी ती योग्यताच नाहीये? हे जे काही झालं ते पाप होतं. जे झालं ते पाप की पुण्य मला नाही माहीत. नाही नाही नाही, जे काही झालं ना ते तसं काही नसेलही. नाही, मला तिची माफी मागायलाच हवी. माफी मागायलाच हवी. मला नरसिंहरावांशी बोललंच पाहिजे. राधिका, तुम्ही कधी आलात मला कळलंच नाही. कारण माझ्या मनात जे वादळ उठले तेच कदाचित तुझ्या मनात उठले. राधिका, काल रात्री जे काही झालं त्यासाठी मी जबाबदार आहे. माझ्यामुळे तुला. एक मिनिट नरसिंहराव, जर तुम्ही अपराधीपणाची भावना मनात घेऊन आला असाल तर मला वाटतं तुम्ही चुकताय. अपराधीपणाची भावना तर असणारच ना, कारण आपल्या हातून काल रात्री. नाही, माझ्या मनात कुठलीच अपराधीपणाची भावना नाही. हा जे झालं ते व्हायला नको होतं हे नक्की, पण तो क्षण, ती वेळ काहीतरी वेगळीच होती. सारं त्या ओघातच घडून गेलं. म्हणूनच मी स्वतःला दोषी मानतोय. यात तुझा काहीही दोष नाही. पण मला नाही वाटत की तुमचा काही दोष होता म्हणून. खरं सांगू, तुमच्या मिठीत खूप सुरक्षित वाटत होतं मला. म्हणूनच कदाचित मी पण वाहवत गेले. हा जर वाईट वाटतं तर ते जानकीबद्दल वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये. सर्वप्रथम तिनेच सगळ्या मर्यादा ओलांडल्या, प्रतारणा केली माझ्याशी. मला नाही वाटत नरसिंहराव, जानकीबद्दल असा कुठलाही संशय घ्यायचा म्हणजे. राधिका, जानकीची बाजू घेणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी शत्रूसारखी आहे आणि मला तुझ्याशी शत्रुत्व घ्यायचं नाही. सत्यबाई, एवढ्या चारी धामाची तीर्थयात्रा करून आलात तुम्ही.
मला वाटतंय आपण गंगा पूजनाचा कार्यक्रम करावा. मी परत येताना तोच विचार केला होता, पण माझं स्वागत कसं झालं पाहिलंत ना. होय आत्याबाई. आत्याबाई, उद्या साहेबांचा आणि जानकी वहिनींच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. तुम्हाला काय वाटलं मी विसरले? सगळं लक्षात आहे माझ्या. पण किती झालं तरी आर्यन या घरचा जावई होता. बरं झालं वामन दादा तुम्ही आलात. वामन, उद्या जानकी आणि नरसिंहाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. तुला काय वाटतं, काय करावं? काय करावं म्हणजे? आर्यनला जाऊन अजून 4 दिवस नाही झाले आणि मलाही तेच वाटतंय. बरं नाही दिसणार ते. पण या घरावरची मरगळ दूर करायची असेल तर मीस या घरावर आलेली मरगळ दूर करण्यापेक्षाही दादा आणि जानकी एकत्र येणं आता हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी दिवस साजरा करायची काही गरज नाहीये. हो, पण कुणाला तरी पुढाकार घ्यावाच लागणार ना. कोणीतरी म्हणजे आत्या तूच. अरे माझ्या परीने होईल तेवढं मी करीनच रे. पण मला वाटतं वामन, तू नरसिंहाला जरा आठवण करून दे. काय हेडबीट लागले की काय तुम्हाला? शिवताच कोण उठली असते म्हणजे? अशी कशी दचकेल? परशुची पोरगी आहे ती, वाघाच्या काळजाची. तुमच्यासारखी सशाच्या काळजाची नाही, पोटसूट दचकायला. मला तुमचं तोंडही पाहायचं नाहीये. कुठे निघालात वहिनी? निघालात कुठे? जरा बोलायचंय तुमच्याशी. तुम्ही म्हणे हॉस्पिटलमध्ये काहीतरी पाहिलं. काय पाहिलं आम्हाला बी कळू द्या की. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? जे काय म्हणायचे ते मागच म्हणून ठेवलेलं आहे मी. हे आता मी दादाचा खास माणूस झालोय. दादा प्रत्येक गोष्ट मला सांगतो, काय बी लपवत नाही माझ्यापासून. तुम्ही हॉस्पिटलमध्ये काहीतरी पाहिलं, दादाला काहीतरी बोललात म्हणे. हो, पाहिलं मी. तुम्हाला पाहिलं. तुम्ही खोटी दाढी उतरवताना पाहिलं. ऐकलं का चू? तुझ्या बापानं म्हणून खोटी दाढी उतर. येड लागले वहिनी, येड लागले. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुमीची एक कॉट रिकामी झाली, तिथं नेऊन टाके ना मी. सगळ्याच्या करा ओरडून सांगेन की. काय काय सांगणार वरडून? आणि विश्वास कोण ठेवणार तुमच्यावर? ये चू, हे तुझी मावशी म्हण जगाला वरडून सांगणार आहे. काय सांगणार आहे विचारूया का तिला? की तिला येड लागले, कुणाचं येड लागले? परशुराम किल्लेदारचं येड लागले. जळी स्थळी काष्ठी पाशानी एकच माणूस दिसतोय, चिकना राजबिंडा परशुराम किल्लेदार. ते काय प्रेमाभिमान पडला का काय? लव यू का काय म्हणते? ऐकलं का तू? जानकी मावशी फॉल इन लव इन परशुराम किल्लेदार. जानकी, काय झालंय? एवढी वैतागलेली काय आहेस? काही झालं का? अजून काही व्हायचं बाकी राहिलंय का? परशु दादा काही बोलले का तुला? राधिका ताई, तुम्ही या भानगडीमध्ये नका पडू. कारण आता तुमच्या खांद्यावर बऱ्याच मोठ्या मोठ्या जबाबदारी येऊन पडल्या. जानकी, मी तुझ्या भल्यासाठी विचारतेय. माझं भलं बुरं मला कळतं. मी तुला यासाठी विचारतेय कारण मला चांगलंच माहितीये की परशुराम किल्लेदार काय लायकीचा माणूस आहे ते.
आपण ज्यांच्या घरात राहतो ना त्याच माणसांची लायकी नाही काढू. मी नरसिंह किल्लेदारांच्या घरात राहते आणि परशुदादाचा काय इतिहास आहे हा मलाही माहिती आणि तुलाही माहिती. एवढ्यात तुम्हाला या घराची बरीच माहिती झालेली दिसते. जानकी आपलं विषयांतर होतंय. हो का? नाही, माझ्या लक्षात नाही आला. कारण माझ्यासाठी कुठलाही विषय शेवटी या घराभोवतीच येऊन थांबतो. जाऊ दे, आपण नंतर बोलू. तू जा. कुठं? म्हणजे नाही, तुम्ही म्हणालात ना तू जा म्हणून विचारलं कुठं जाऊ मी. कारण काय सध्या तुमची बोलण्याची पद्धत बरीच बदलली आहे. म्हणून म्हटलं की या तू जा मध्ये नक्की कुठला सूर आहे ते बघावं. जानकी, धन्यवाद धन्यवाद कुलकर्णी साहेब. हो, सकाळपासून नुसते फोनच घेतोय मी. अहो कुलकर्णी साहेब, अजून पद ग्रहण पण नाही केलं मी आणि तुम्ही लगेच ऑफर्स द्यायला लागलात. जरा थांबा. हां, हो ठीक आहे, नक्की भेटू. ओके, घ्या वाकणीच अजून एक फोन. आता हा मी नाही घेऊ शकत, आपल्या रमावतीच्या सरपंचांचा आहे. बोला तुम्ही त्यांच्याशी. हां माणिक साहेब बोला. हो हो धन्यवाद. काय सांगताय? वा 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 वा. हो मी देतो निरोप साहेबांना. नाही साहेब आता लोकांच्या गराड्यामध्ये आहेत. हो सांगतो मी नक्की नक्की. हां साहेब, रमावतीमध्ये हत्तीवरून साखर वाटली. आता मला कुठलाही फोन देऊ नका प्लीज वाकणीस. धन्यवाद धन्यवाद म्हणून तोंड दुखायला लागलं माझं. साहेब दिल्लीवरून फोन आहे मोठ्या साहेबांचा. हांजी साहेब. हां, नाही नाही, अहो ही तर सगळी तुमचीच मेहरबानी नाही का? नाही नाही, या ना. अहो अख्खा महाराष्ट्र वाट पाहतोय तुमची. प्लीज आइए. ओके सर, ओके ओके. काय गंमत आहे ना वाकणीस. महाराष्ट्रात मिशीला पीळ घालणारे सगळे नेते दिल्लीहून फोन आला की हाजी हाजी करतात. अभिनंदन दादा. उभा महाराष्ट्र अभिनंदन करून घरी सुद्धा पोचला. रमावतीत तर म्हणे हत्तीवरून साखर वाटली. वाटणारच. रमावती मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांना मंत्रीपद मिळत आहे. लोकांना आनंद होणारच. काय योगायोग आहे ना दादा. उद्या तुझ्या आणि जानकीच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि आत्ताच तुझ्या गळ्यामध्ये ही मंत्रीपदाची माळ पडली. बायको आपल्या पावलांनी सुख समृद्धी घेऊन येते म्हणतात, हेच खरंय. मला असं काहीही वाटत नाही. हे मंत्रीपद माझ्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे. गेली 30 वर्ष मेहनत करत होतास तू दादा. पण हा योग जुळून आला तो जानकीची पावलं या घराला लागली त्यानंतर. वामन, माझा योगायोगांवरच विश्वास नाही. आणि जर असं म्हणायचंच असलं तर असंही म्हणता येईल की राधिकाची पावलं या घराला लागली आणि हा योग जुळून आला. तुला आठवत असेल तर माझ्या लग्नानंतर अहिल्याची पाठराखीण म्हणून काही दिवस ही राधिका आपल्या घरी आली होती. तेव्हाही तिची पावलं या घराला लागली होती. पुढे माझ्या आयुष्याचं काय झालं बघतोच आहेस तू. चालायचं स्वामी, असतं एखाद्याचं नशीब. तुला एक सांगू दादा, जानकी आणि नर्मदा वहिनी या दोघींभोवतीच तुझ्या आयुष्याचे सगळे योगायोग गुंतलेले आहेत. तुझं जानकीशी लग्न का झालं तुलाही आठवत असेल. नाही, तुमच्या लग्नाचे करते करविते वाकणीस इथे आहेत.
म्हणून म्हणालो, जानकी, जानकीच तुझं भाग्य आहे दादा, आणि हे तू नाकारू शकत नाही. जानकी या घराची लक्ष्मी आहे आणि राधिका